महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात येतोय असा खोटा नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न काही लोकांकडनं जाणीवपूर्वक होतोय। यापूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा या विधानसभेच्या निवडणुका एकत्रित व्हायच्या, दोन्ही विधानसभांची मुदत एकत्रित संपायची, त्यामुळे या दोन्ही विधानसभाच्या निवडणुका एकत्रित घेतल्या जात होत्या। महाराष्ट्रात 2019 मध्ये 21 ऑक्टोबर 2019 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या। 24 ऑक्टोबर 2019 रोजी निकाल लागले होते। निवडणूक पूर्व युतीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं, परंतु उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा मोह आवरला नाही आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला सगळेच पर्याय उपलब्ध आहेत अशी घोषणा केली। फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवायची यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले। सुरुवातीला काँग्रेस तत्कालीन शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार नव्हती, पण उद्धव ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका सोडून काँग्रेसच्या अजेंड्यावर काम करण्याची तयारी दाखवली। त्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी तयार झाली। या सगळ्या घडामोडीत 15 ते 20 दिवस गेले। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची भाषा करणारे उद्धव ठाकरे 2019 साली दिल्लीत गेले आणि त्यांनी सोनिया गांधींसमोर अक्षरशः पायघड्या घातल्या। याच काळात म्हणजे 12 ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागली। त्यानंतर 27 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेची पहिली बैठक झाली। म्हणजे 27 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा अस्तित्वात आली। त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्यमान विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे। परिणामी या मुदतीच्या आधी निवडणुका घेणं कायद्यानुसार बंधनकारक नाही। 26 नोव्हेंबर नंतर निवडणुका झाल्या तरच या निवडणुका लांबल्या किंवा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला असं म्हणता येईल, पण असं काहीही केलं जात नाही। तरीही आपला येणाऱ्या निवडणुकीत पराभव होणार आहे ही भीती महाविकास आघाडींच्या नेत्याला आहे। त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत काही नेते या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह सेट करतायत। दुर्दैवानं काही राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत काही पाकीट पत्रकार देखील या खोटा नरेटिव्ह पसरवण्याच्या अजेंड्यामध्ये काम करतायत आणि निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत अशा पद्धतीची बोंब मारत आहेत। खरं तर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या या निव्वळ अफवा आहेत। या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। शेवटी जाता जाता इतकंच सांगतो, हकीकत को तलाश करना पड़ता है, हकीकत को तलाश करना पड़ता है। अफवाहें तो घर बैठे आप तक पहुंच जाती है, धूल की तरह उड़ती है अफवाहें, सच जानने के लिए सब्र करना पड़ता है। मित्रांनो, हे सत्य लोकांसमोर पोहोचवा आणि निवडणुका पुढे ढकलल्या हा खोटा नरेटिव्ह आणि अफवा पसरवणाऱ्यांना धडा शिकवा। खूप खूप धन्यवाद।